ती दाखवत नाहीये, पण जोर तिलाही लागला असणार. हो मॅडम, तुम्हाला पण ट्रीटमेंटची गरज आहे. नाही डॉक्टर, मी ठीक आहे. डॉक्टर, तिचं काही ऐकू नका. तुम्ही तिलाही चेक करा डॉक्टर, प्लीज. हे बघ राणी, डॉक्टर म्हणतात ते बरोबर आहे. डॉक्टर प्लीज तपासा गेला. नाही आबा, मला इथंच थांबू द्या. मला राणी हट्ट करू नकोस आता. जा बघू. डॉक्टर प्लीज. चला मॅडम, प्लीज जा जा. ठीक आहे, उठून बसा. चांगलाच मुक्का मार लागलाय. तू दुखतोय कुठे? नाही. चांगलीच जखम झाली आहे. सिस्टर, पायाला बँडेज लावा आणि ही जखम साफ करून घ्या. मावशींना बेड तयार करायला सांगा आणि पेन किलर पण द्या. थँक्यू. ओके डॉक्टर, आता तुम्ही हे एवढं सगळं करताय, पण मला हालचाल करता येईल ना? म्हणजे मला चालता येईल ना? पण चालायचं नाहीच आहे तुम्हाला. कम्प्लीट बेड रेस्ट हवा 2-3 दिवस, नाही तर पायाला सूज येईल. हो नाही डॉक्टर, 2-3 दिवस कसं चालेल? सरांची अवस्था ही अशी, मी नाही रेस्ट करू शकत. अहो, कमीत कमी 1 दिवस तरी सक्तीचा आराम करावा लागेल, आणि तो इकडेच. नाही सर, मी एकदम बरी आहे. अहो डॉक्टर मी आहे. अहो सर, पण आता 1 दिवस जर आराम नाही केला आणि सूज जर उतरली नाही तर एक्सरे करावा लागेल, अजून काही टेस्ट करावं लागतील. मग किती दिवस झोपून राहावं लागेल काही सांगता येत नाही. ठीक आहे मग. पण सर, तुम्ही एक कराल का? मला तुम्ही इंद्रजित सरांच्या रूम मध्ये ठेवाल का? हा, ते होऊ शकतं. विक्रांत, असं चिडून मनस्ताप करून घेऊन काय होणार आहे? तिकडे ते दोघं जण मजेत आहेत. मग काय करू? उर्मिला, मी काहीही केलं ना तरी माझ्या हातात काहीच लागत नाहीये. तो इंद्राना एव्हाना संपला असता. त्याच्या नावापुढे कैलासवासी लागलं असतं. सगळे दुःखात असते आणि माझ्या हातात सगळी सत्ता असते. हो, मला हे सगळं माहितीये, पण असं झालंय का? मनातल्या मनात मांडे खाण्यात काय अर्थ आहे? एवढा चांगला चान्स हाती आला होता, तोही गेला. एव्हाना ते दोघं ढगात असले असते.